पप्पू उद्या आपल्या दीदीला पाहायला पाहुणे येणारे, जाना निंबू कोथंबीर वगैरे घेऊन ये आणि ते तिथलं जाळं काढून घे आणि ते फॅन पण साफ करून दे. तर काय इतकी साफसफाई करते म्हणजे काय. तो पोरगा एक तर तिकडच्या त्या लेडीज गँग सोबत येणार आहे मुलगी पाहायला. माणसं असले तर कसं असतं, ते बाहेरच्या बाहेर चालले जातात हॉलमधून. बायांची जात कशी राहते सगळं बारीक 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 निरीक्षण करतात. मग मुलीच्या आईवरून मुलीची परीक्षा करतात ते. ताई आम्ही तर ठरवलं होतं बाई, आपल्याला लुताईला पाहायला पाहुणे येतील त्याच्या आधी मस्त घराला रंग देऊ, कब्बशांचा सेट वगैरे सगळं नवीन विकत घेऊ. पण असं अचानकच उधळलं, आता काय करणार मग. म्हणून म्हटलं तुमच्याकडून कब्बशांचा सेट तरी घेऊन येते चांगला. आमचा एक कप कोणता आणि बशी कोणता असं झालंय. राजा राणीची जोडी सगळी बिघडून गेलेली आहे बाई. तिथं नाहीच म्हणते लग्न करायचं आणि कोणत्या मुलाला भेटायचं. या पोरी अशा लग्नाला आधी नाही नाही म्हणतात आणि नंतर वर्षभर माहेरी पाय ठेवत नाही. आपल्याला का माहिती नाही का हो म्हणायचं आपण. आणि पाहिल्याबरोबर कुठे जमून जातं लगेच. दोघांची पसंती व्हायला पाहिजे, सगळं जुळायला पाहिजे, तेव्हा तर गोष्टी पुढे जातात. पोरगी आपली अशी नाक्कळ आहे. कपडे घ्यायला गेलो ना ताई, एवढा कपड्यांचा तिच्या डोक्यापर्यंत ढिगून जातो तरी कपडे ती पसंत करत नाही. म्हटलं ही मुलगा काय पसंत करेल. पण म्हणून बघत राहायचं आतापासून एक एक नाही. चांगलं सांगतात पण मुलगा, असं काही नाव ठेवायला जागा नाही म्हणे. बघूया आता पुढच्या गोष्टी पुढे काय होतं काय नाही. बाई माझ्या साड्या अशा पोक्त राहतात, तिला काही आवडत नाही. म्हटलं मावशीकडे चांगल्या फॅन्सी साड्या राहतात बाई, मावशीकडून घेऊन येते मी. म्हटलं बाई हिचं लग्न करायचं ठरवू तेव्हा चांगल्या फॅन्सी साड्या घेऊ, चांगले ब्लाऊज शिवून देऊ हिला. पण मग आता अचानकच उधळलं, काय करते. हा करते ती नाटकं वाकडं तिकडं तोंड. मुलगा चांगला वाटला तर आपोआप हो म्हणेल स्वतःहून. आपल्याला काय माहिती नाही का. हॅलो वहिनी, येत आहे ना तुम्ही. तुमच्या हाताचे बनवलेले गुलाबजामच ते आपल्याला त्यांना खाऊ घालायचे आणि मुलीने बनवलं असं सांगायचं आहे. आणि येऊन तुमच्या भाचीला आपण थोडंसं टिकली पावडर चोपडून द्या जरा. येताना आहे ना ते काचेचे ग्लास घेऊन या पाण्याची. पप्पूचे पप्पा म्हणे मी आमंत्रण द्यायला गेलो होतो तेव्हा त्यांनी काचेच्या ग्लासात पाणी दिलं होतं म्हणे मला. मग आपण पण काचेच्या ग्लासात पाणी. कधीपासून सांगते मी, ती ट्यूबलाईट कधीची मिची करते, बदलावा बदलावा. तर ऐकलं नाही तुम्ही. पावडर किती पण चोपडला आपण, पोरीच्या चेहऱ्यावर उजेड तर पडलं पाहिजे की नाही. पोहेच्या प्लेट्स चमचे सगळे एकसारखे आहेत ना. नवीन बेडशीट आणल्या आहे ना, ह्याच टाकते मी चांगल्या. सोनी तू जाऊन रांगोळी काढून ठेवा आत्ताच वेलकमची. ते ग्लास आताच धुवून ठेवते मी. पप्पूच्या पप्पा तुम्ही त्या दूरदूरचे नाते काढत नका बसू त्या मुलाशी बरं. त्या तरुण पोरांना काही इंटरेस्ट नसतो इतका नात्या बित्या. त्या आपल्या दीदीच्या वया काढून ठेव ग, तिचा अक्षर दाखवायला. सगळा किराणा भरलेला आहे. तुम्ही फक्त उद्या दूध जास्त घेऊन या उरळीत पाणी ठेवून कमळाच्या फुलं टाकून ठेव. तुमचा ड्रेस इस्त्री करून ठेवलाय, उद्या तो घाला बरं तुम्ही. हां मी पण काढली चांगली साडी. झाली सगळी तयारी. काय दीदी त्या पोराचा बायोडाटा नीट वाचून घे बरं तू. पोराला जास्त आगाऊपणाचा प्रश्न विचारू नको. त्यांनी म्हटलं विचार काय विचारायचं आहे तर. आणि त्या बाया येणार आहेत त्या मुलासोबत. टकमाक त्यांच्याकडे बघू नको टक लावून. चेहरा वर आणि नजर खाली ठेवायची थोडीशी, नाही तर बघत बसेल टकमाक त्यांच्याकडे. हा बाई तुला मुलगा नाही आवडला तर नाही सांगू आपण, काही जबरदस्ती नाही.